एकता महिला मंच तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती तीर्थ यांचा विशेष सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती तीर्थ यांनी गेल्या 4 वर्षांच्या कार्यकाळात बजावलेली उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि त्यांची आगामी उच्च शिक्षणासाठी झालेली निवड याचे औचित्य साधून एकता महिला मंच च्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. श्री यंकोबाबा महाराज मंदिर येथे मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी हा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाला. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा गौरव डॉक्टर ज्योती तीर्थ यांनी वैराग येथे आपल्या कार्यकाळात सामान्य जनतेला, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना मोलाचे मार्गदर्शन आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा दिली. एकता महिला मंचच्या सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. आता त्या पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबईला रवाना होत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉक्टर ज्योती तीर्थ यांनी मानले आभार. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर ज्योती तीर्थ अत्यंत भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, वैरागमधील कार्यकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. एकता महिला मंचने वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळेच मला जनसेवा करणे शक्य झाले. आज एकता महिला मंचने जो माझा सत्कार आणि सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांची नेहमीच ऋणी राहीन. एकता महिला मंच हे महिलांच्या सक्षमीकरणाचे एक प्रभावी व्यासपीठ असून, या व्यासपीठाला आणि त्यांच्या पुढील सर्व उपक्रमांना माझ्या सदैव शुभेच्छा आहेत. प्रशासकीय पाठिंबा आणि कौतुकाची थाप. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी डॉक्टर तीर्थ यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, प्रशासकीय क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा सत्कार करणे ही समाजाची जबाबदारी असून एकता महिला मंचचे उपक्रम नेहमीच स्तुत्य असतात. याप्रसंगी रचनाताई निंबाळकर यांनीही डॉक्टर तीर्थ यांना भावी वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, एका सक्षम महिला अधिकाऱ्याला अशा प्रकारे पाठबळ देणे ही काळाची गरज आहे. डोळे पाणावले. एक भावनिक निरोप. डॉक्टर ज्योती तीर्थ वैरागचा पदभार सोडून जात असल्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि अनेक आशा स्वयंसेविका भावूक झाल्या होत्या. निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. एका जनसामान्यात मिसळणाऱ्या अधिकाऱ्याला निरोप देताना संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, रचनाताई निंबाळकर, डॉक्टर ज्योती तीर्थ, एकता महिला मंच प्रमुख प्रभाकर क्षीरसागर आणि अंकुश सिस्टर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी एकता महिला मंचच्या गीतांजली जोशी, लक्ष्मी सुतार, सुनीता जांभळे, पंचशीला बनसोडे, रजनी घोंगडे, वंदना कासार, सुचिता कासार, शीतल दीक्षित, मीनाक्षी कासार, संगीता डाके, रसिका डाके, सुरेखा कोळी, मेघा दिंडोरे, राजश्री बादगुडे, अश्विनी गोडगे, अश्विनी माळी यांच्यासह एकता महिला मंचच्या असंख्य सदस्य उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा विभूते यांनी केले, तर रत्नप्रभा गायकवाड यांनी प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभाकर क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले.